केंद्र सरकारने अनेक खाद्यपदार्थांवरील आयात निर्यात शुल्कात बदल केला आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्यानं अमरावतीत भाजप नेते अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जल्लोष केला। शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले। आभार आभार शेतकऱ्यांतर्फे आभार शेतकऱ्यांतर्फे आभार सोयाबीन कांदा निर्यात खुली केल्याबद्दल बासमती तांदूळ खुला केल्याबद्दल मोदीजीचे आभार। आज शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सोयाबीनचे भाव वाढणार आहे। कारण केंद्र सरकारने प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी जे क्रूड ऑइल खाण्याचं तेल आपण आयात करतो त्या आयातीवर 20% आयात कर लावलेला आहे आणि जे रिफाइंड ऑइल आहे त्यावर 12% 32% आयात कर लावलेला आहे। हा आयात कर लावण्याची मागणी अनेक दिवसापासून शेतकऱ्यांची होती आणि ती मान्य केल्या गेली आणि आता सोयाबीन मार्केटमध्ये येते आणि त्यामुळं सोयाबीनला खात्रीनं 5,000च्या वर 6,000पर्यंत निश्चितपणे भाव मिळणार आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लहर पसरलेली आहे। एवढंच नाही तर कालच एक आदेश निघाला की त्यामध्ये कांद्याचा जो निर्यात केला जात होता त्यामध्ये $450 पर मेट्रिक टन ही निर्यात मूल्य मर्यादा होती ती सुद्धा काढण्यात आली। बासमती तांदूळाची $950 पर मेट्रिक टन होती ती सुद्धा काढण्यात आली।